त्यानंतर आणखी एक महत्त्वाची ब्रेकिंग समोर येते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला तुर्तास विराम मिळालाय। काल रात्री उशिरा शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना माहिती दिली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील पुण्यातच वर्धापन दिन पार पडणार आहे। पुण्यातील एका मोठ्या सभागृहात हा वर्धापन दिन मेळावा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अविनाश पवार आहेत। अविनाश, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला तुर्तास विराम मिळाल्याचं कळत आहे। होय दीपाली, कारण आपण पाहतोय की काल रात्री उशिरा एक बैठक ही पुण्यामध्ये झालेली आहे। याच्यामध्ये शरद पवारांचे वरिष्ठ नेते आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून जी दोन राष्ट्रवादी गटांमध्ये एकत्र येण्याची चर्चा सुरू होती, त्या बाबतीत रोहित पवारांनी देखील भाष्य केलं होतं की हा सगळा निर्णय सुप्रिया सुळे घेतील किंवा सुप्रिया सुळे याबद्दल सांगतील। मात्र वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहतोय की ज्या चर्चा होत्या त्याच्यामध्ये शरद पवारांच्या याच्यामध्येच गटामध्येच अनेक काही अंतर्गत गट होते की काही गटाचं मत होतं की आपण एकत्र यावं आणि काहींचं म्हणणं होतं की त्याला नकार होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही जी बातमी आपल्या समोर येते त्या पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादी ही एकत्र येण्याच्या चर्चेला तूर्त तरी विराम मिळालेला आहे। काल रात्री उशिरा शरद पवार गटाची महत्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना याविषयीची माहिती देखील दिलेली आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील आता पुण्यामध्ये हा वर्धापन दिन पार पडणार आहे आणि अजित पवार गटाचा देखील पुण्यामध्येच वर्धापन दिन पार पडणार आहे। पुण्यातील एका मोठ्या सभागृहात हे वर्धापन दिन होणार आहे आणि या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। पुण्यात एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन होतोय तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन होतोय। मात्र हे स्वतंत्रपणे होणार आहेत वर्धापन दिन आणि 10 तारखेला होणाऱ्या या पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला शक्ती प्रदर्शन देखील होणार असल्याची माहिती मिळते। या निमित्ताने शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे आणि विशेष म्हणजे या मेळाव्यामध्ये आता आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत याविषयीची देखील रणनीती ठरवण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळालेली आहे। त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू होती राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याबद्दलच्या, तर त्या पूर्णविराम मिळालेला आहे। धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।